जेव्हा एखाद्या माणसाच्या डोक्यात सत्तेची आणि पैशाची हवा जाते तेव्हा त्याला वाटतं की कायदा त्याच्या खिशात आहे। सुरतच्या अमरोली भागात एक असाच तरुण राहत होता जो सुरुवातीला लोकांच्या गाड्या चालवायचा, पण काही वर्षातच तो चकाचक गाड्यांमधून फिरायला लागला। मागे पुढे बाउन्सर्स, हातात महागडी पिस्तुलं आणि चेहऱ्यावर एक क्रूर हास्य। त्याचं नाव चिराग गोटी। पण 16 फेब्रुवारी 2026 रोजी जेव्हा पोलिसांनी त्याला भर रस्त्यात उभं केलं तेव्हा त्याच्या या गँगस्टर इमेजचे लचके तोडायला अख्खं शहर उभं होतं। नमस्कार, मी प्रथमेश। आज आपण फक्त एका गुंडाची गोष्ट सांगणार नाही आहोत, तर एका अशा माणसाचा पर्दाफाश करणार आहोत ज्यानं सोशल मीडियाचा वापर आपली दहशत निर्माण करायला केला होता। चिराग गोटीची ही गोष्ट सुरू होते एका साध्या ट्रान्सपोर्ट ऑफिसमधून। तो तिथे फक्त एक ड्रायव्हर म्हणून आणि मदतनीस म्हणून काम करायचा, पण त्याच्या डोळ्यात स्वप्न मोठी होती, पण मार्ग छोटा होता। तरीही अशात त्याच्या गँगस्टर बनण्याची ठिणगी पडलीच। त्यानं पाहिलं की ट्रान्सपोर्ट व्यवसायात युनियन आणि हप्ता या दोन गोष्टींवर कोणाचं तरी राज्य असतं, आणि आता राज्य आलं म्हणजे सत्ता आली, आणि या सत्तेमध्ये किरकोळ भांडणं आलीच। आणि सुरुवातीला हीच किरकोळ भांडणं सोडवायला चिरागनं सुरुवात केली, आणि मग आला त्याचा माफिया माइंडसेट। पैसे कमवण्यासाठी त्यानं व्याज द्यायला सुरुवात केली। जो पैसे वेळेवर द्यायचा नाही त्याला तो त्याच्या टॉर्चर रूममध्ये न्यायचा, आणि इथूनच जन्म झाला एका अशा गुंडाचा ज्याला मारहाण करून त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करण्याची एक विकृत चटक लागली होती। काही वर्षातच या साध्या ड्रायव्हरनं आपला टर्नओव्हर कोट्यवधींच्या घरात नेला आणि स्वतःचं एक अवैध साम्राज्य उभं केलं। आता काही लोकांना वाटतंय की चिराग हा फक्त गुजरातपुरता मर्यादित होता, पण सत्य वेगळं आहे। जेव्हा जेव्हा सुरत पोलीस त्याच्यावर दबाव आणायचे तेव्हा चिरागचं सुरक्षित ठिकाण असायचं महाराष्ट्र। आता धक्कादायक फॅक्ट म्हणजे चिरागचे अनेक धागेदोरे नंदुरबार, नवापूर आणि थेट मुंबईपर्यंत जुळलेले होते। महाराष्ट्रातील काही बड्या लोकांशी त्याचे आर्थिक व्यवहार होते असं तपासात समोर येतं। तो महाराष्ट्रातून महागडी वाहनं आणि अवैध वस्तूंची ने-आण करण्यासाठी आपल्या ट्रान्सपोर्ट नेटवर्कचा वापर करायचा। तो स्वतःला मुंबईच्या अंडरवर्ल्डच्या स्टाईलमध्ये बघायचा, आणि म्हणूनच त्याची वागणूक ही एखाद्या मोठ्या भाईसारखी असायची। चिराग गोटी हा आधुनिक युगाचा गुंड होता। त्याला माहिती होतं की दहशत कशी पसरवायची, ट्रेंड कसा यूज करायचा। त्यानं चक्क इंस्टाग्राम, फेसबुक अशा सोशल माध्यमांचा वापर केला ज्यातून तो आपले मारहाणीचे व्हिडिओ व्हायरल करायचा। हे व्हिडिओ पाहून सामान्य व्यापाऱ्यांनी त्याला पैसे देणं सुरू केलं, पण तो विसरला होता, जो शस्त्राने कमावतो तो शस्त्रानेच संपतो। एकेकाळी ज्या सोशल मीडियानं त्याला डॉन बनवलं त्याच सोशल मीडियामुळे पोलिसांच्या सायबर सेलनं त्याच्या लोकेशनचा पत्ता लावला। चिराग गोटीवर सुरत पोलिसांनी अनेक गंभीर कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत। कलम 307 हत्येचा प्रयत्न म्हणजेच अटेम्प्ट टू मर्डर, कलम 384, 386 खंडणी वसुली म्हणजेच एक्स्टॉर्शन, कलम 506 धमकी देणे म्हणजेच क्रिमिनल इंटिमिडेशन, कलम 120(ब) गुन्हेगारी कट रचणे म्हणजेच क्रिमिनल कॉन्स्पिरसी। याशिवाय शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत देखील त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे। आता बोलूया 16 फेब्रुवारीच्या त्या दृश्याबद्दल जो कुठल्याही सिनेमाच्या दृश्यापेक्षा कमी नाही। पोलिसांनी व्हॅनमधून जेव्हा चिरागला खाली उतरवलं तेव्हा लोकांचा आरडाओरड इतका होता की पोलिसांच्या शिट्ट्यांचा आवाजही ऐकू येत नव्हता। चिराग जो कालपर्यंत लोकांना नग्न करून मारत होता तो स्वतः आज गर्दीमध्ये पोलिसांसमोर नग्न होता। 2000 लोकांचा जमाव बॅरिकेड्स तोडून त्याला मारायला धावत होता। महिलांनी चपलांचा पाऊस पाडला होता। लोकांनी सिंगम किंवा सिम्बा सारख्या चित्रपटात बघितलं होतं की गुंडांना रस्त्यावर मारतात, पण त्या दिवशी सुरतच्या जनतेनं ते प्रत्यक्षात करून दाखवण्याची जिद्द धरली होती। चिराग गोटी आता सध्या तुरुंगात आहे, पण हा विषय इथेच संपत नाही। हे प्रकरण आपल्याला सांगतं की गुन्हेगारीला ग्लॅमर नसतं, फक्त एक घाणेरडा अंत असतो। एका ड्रायव्हरनं मेहनत केली असती तर तो आज यशस्वी झाला असता, पण त्यानं दहशतीचा मार्ग निवडला। मित्रांनो, महाराष्ट्रात असो किंवा गुजरातमध्ये असे किती चिराग आपल्या आसपास आहेत जे सोशल मीडियावरून आपल्याला धमकावत आहेत। त्यांना घाबरू नका, कारण जेव्हा सामान्य माणूस एकत्र येतो तेव्हा मोठ्या मोठ्या गुंडांचा थरकाप उडतो। तुम्हाला काय वाटतंय? चिराग गोटीला कोणती शिक्षा मिळायला हवी?
कॉमेंट्समध्ये तुमचं मत नक्की मांडा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.